घेऊन काय येते तुमच्याकडे येतील आणि शेजाऱ्याचे सर्व धन तुमच्याकडे येणार. म्हणजे धन संपत्तीसाठी आपल्या पळायचं नाही, देवाच्या चरणी. म्हणून तर नीतिसूत्रामध्ये 3 मध्ये 16 मध्ये जो काय बोलतो, परमेश्वराच्या हातात काय धन, महिमा आणि दीर्घ आयुष्य. आज त्या धनासाठी माणूस किती किती पळत आहे. धन पाहिजे, दीर्घ आयुष्यासाठी काय काय करीत पण परमेश्वराचं वचन सांगतं नीतिसूत्रामध्ये. वाचलंय तुला नाही वाचलं? काय सांगतं नीतिसूत्राची? काय सांगतं? हा, काय म्हणतो परमेश्वर? माझ्या डाव्या हातात धन, महिमा आणि दीर्घ आयुष्य. आणि आज त्या धन आणि महिमा दीर्घ आयुष्यासाठी माणूस कुठे पडतो? मला ते धन पाहिजे, मला ते दीर्घ आयुष्य पाहिजे. परमेश्वर काय म्हणते? सर्व काय आहे माझ्याजवळ आहे. पवित्र देव, प्रेज लॉर्ड, हालेलुया. पुन्हा एक दिवस सुद्धा सगळ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत असो. प्लीज हा चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा. देवाचं सुंदर वचन तुमच्यासाठी घेऊन आलो. यशा संदेश करायचा आपला 6वं वचन आणि वचन वाचतो 5व्या पासून. हे पाशील तेव्हा तुझ्या मुखावर आनंद चमकेल, तू तुझं हृदय पावेल व समुद्रातून धन तुझ्याकडे, राष्ट्र संपत्ती तुझ्याकडे येईल व समुद्रातल्या धन तुझ्याकडे टाकण्यात येईल. शेजाऱ्याचे सर्व एकत्र येतील, मातबाचे व्यक्ती तुझ्याकडे येतील, तुला पसंत पडणाऱ्या तुझ्या विधीवर चढतील आणि सुंदर मंदिरात ते मेघाप्रमाणे धावतील, कबुतराप्रमाणे उडतील जातील, उडत जातील व खर्च देखील करतील. कारण की ज्याप्रमाणे ते उडतील आणि कबुतराप्रमाणे चलतील त्या गोष्टी होणार. खरोखर दिल तुझा वाट पाहत आहे व तुझा देव परमेश्वर याच्या नावासाठी इस्रायलचा पवित्र प्रभू असे तशी गलत व तुझा पुत्र सोनरूप घेऊन प्रथम येत आहे व कारण परमेश्वर तुला वैभवयुक्त केलं आहे. तर म्हणला परमेश्वर तुला गरीब केलं. काय म्हणला परमेश्वर? तुला मी वैभवयुक्त केलंय, वैभवयुक्त केलंय. गरीब केलाय म्हणलं का? वैभवयुक्त. नीतिसूत्र 8 मध्ये देव काय म्हणतो? जो परमेश्वरावर प्रेम करतो, प्रीती करतो त्याचे भंडारे भरतील. म्हणतो ना देव, जो परमेश्वरावर प्रेम करतो, प्रीती करतो त्याचे काय होते? भंडारे भरतील. त्याच्या घरात काय राहील? आशीर्वाद. त्याच्या जीवनात काय राहील? भंडारे, पैशा पाण्याची बरकत. आणि तीच बरकत आज देत नाही. कारण की जेव्हा प्रकाश येतो तेव्हा अंधकाराचे कृत्य राहत नाही. आणि हे शिकून एक प्रकाश. आणि आज तुम्ही इथून प्रकाश घेऊन जाणार आहे घरी, आणि तो प्रकाश तुमचं घरातलं अंधाराचं जीवन काय करेल? काय करेल? तुमचं प्रकाशाचं जीवन. तुला बसलेल्या प्रत्येक संपूर्ण दर्शन भविष्यपणा आणि तुला बसलेल्या प्रत्येक